बघ ना टायगर दादा, आज पुन्हा चांदणं पडलंय. अगदी तसंच जसं आपण रोज रात्री छतावर उड्या मारताना दिसायचं. तू नेहमी म्हणायचंस ना की तू घाबरू नकोस, तुझा हा मोठा भाऊ वाघासारखा तुझ्या मागे उभा आहे. पण आज तू मागे वळून तरी पाहतोस का रे? तुला आठवतंय, एकदा त्या गल्लीतल्या कुत्र्याने मला घेरलं होतं. मी भीतीने थरथर कापत कोपऱ्यात दबले होते आणि अचानक तू वाघासारखा मध्ये येऊन त्याला भिडलास. स्वतःला जखम झाली तरी तू मागे हटला नाहीस. त्या दिवशी मला समजलं होतं, जोपर्यंत तू आहेस ना तोपर्यंत या जगातल्या कोणत्याही संकटाची मला भीती वाटणार नाही. पण तू तर अचानक निघून गेलास रे, तेही मला न सांगता. आता जेवणाची वेळ झाली की ताटाकडे बघताना तुझी जागा रिकामी दिसते. कधी कधी सवयीने मी तुला खेळायला बोलवायला येते आणि मग लक्षात येतं की तू आता फक्त या फोटोंमध्ये आणि माझ्या आठवणींमध्ये उरला आहेस. आई नेहमी म्हणते रे, आता तू त्या आकाशातल्या ताऱ्यांमध्ये आहेस. मी रोज रात्री सर्वात तेजस्वी ताऱ्याकडे बघते. मला माहिती आहे तूच आहेस, कारण तो तारा सगळ्यात जास्त चमकतो, अगदी तुझ्या त्या रागीट पण प्रेमळ डोळ्यांसारखा. तू कुठेही असलास ना तरी हे विसरू नकोस हा, तुझी ही बहीण आता मोठी झाली आहे. आता मी कोणालाही घाबरत नाही, कारण मला माहिती आहे की तू तिथूनही माझ्यावर लक्ष ठेवून आहेस. मिस यू दादा. खूप आठवण येते तुझी.